रामतीर्थ आजऱ्यापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर हिरण्यकेशी नदीच्या तीरावर असणारे हे प्रेक्षणीय स्थळ रामतीर्थचा धबधबा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून त्यास महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचा क वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. ब्रिटिश सरकारच्या कालावधीत बांधलेला 130 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असणारा हा व्हिक्टोरिया ज्युबिलियन पूल ऐतिहासिक भक्कम बांधकाम शैलीचं साजिवंत उदाहरण असणाऱ्या या पुलाचे बांधकाम 1889च्या सुमारास झाले. (2019च्या महापुरामध्ये प्रथमच या पुलावरची वाहतूक थांबली होती. इतिहासाचा साक्षीदार वाटेतील वडाच्या पारंब्या, एका बाजूस वाहणारी हिरण्यकेशी नदी तर एका बाजूला घनदाट अरण्य, यातून मार्गस्थ होत आपण रामतीर्थवर पोहोचतो. सुरुवातीला असणारं हे महादेव मंदिर. मंदिरात कोरीव काम केलेली नंदीची प्रतिमा दिसते. तेथून समोर या गाभाऱ्यात शिवलिंग बघायला मिळतं. या मंदिराच्या शेजारी आणखी एक छोटं मंदिर वास्तवास आहे. महादेव मंदिरापासून थोडं अंतर आलं की आपण येतो श्रीराम मंदिराजवळ. या मंदिराच्या समोरून हिरण्यकेशी नदी प्रवाहित आहे. हा आहे रामतीर्थचा प्रसिद्ध धबधबा. हा धबधबा जवळून पाहण्यासाठी हा पूल इथं उभा केला आहे. श्रीराम मंदिराच्या मागील बाजूस आपणास भगवान शंकराची मूर्ती व बाजूला मारुती मंदिर पाहायला मिळतं. इथून थोडं वर आलो की दत्त मंदिर आणि त्याच्या बाजूस विठ्ठल रखुमाईची मूर्तीही नजरेस पडते. श्रीराम मंदिराच्या समोरून वाहणाऱ्या हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहाच्या उलट या मोठ्या मोठ्या दगडांमधून वाट काढत आपण इथल्या या बंधाऱ्यावर जाऊ शकतो. अशाच एका ठिकाणासोबत आपण पुन्हा भेटू. तोवर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि
सबस्क्राईब करा आपल्या ब्रह्मनवेडिया मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलला.